नमस्कार, प्राईड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे। मी रिपोर्टर दीपक भवर। आज आपण हिमायतनगर परमेश्वर मंदिराच्या समोर आलेलो आहोत। आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब आज इथं सभा घेण्यासाठी बाबुराव कदम कोळीकर महायुतीचे उमेदवार उभे आहेत आणि त्यांच्याकरिता सभा घेण्याकरिता आज एकनाथ शिंदे साहेब इथे हिमायतनगरमध्ये येणार आहेत। तर आपण आज इथे काही हजारो पब्लिक जमा झालेली आहे, तर त्यांना आपण विचारूया, जनकौल विचारूयात आणि उमेदवारांनी काय कामं केलेली आहेत, अपोजिशनमध्ये कोणते उमेदवार आहेत। तर दादा काय वाटते तुम्हाला, काय नाव आहे आपलं आणि बाबुराव कदम कोळीकर निवडून येतील का, काय जनकौल काय वाटते तुम्हाला? सर, सांगायचं झालं जनकौल तर आम्ही आज पाहतो की आम्ही आज लहानाचे मोठे झाले या तालुक्यामध्ये आणि बाबुरावजी साहेबांनी आज गेले 25 ते 30 वर्षापासून आज साहेब झगडत आहेत आणि झगडत फक्त एवढ्यासाठीच आहेत की त्यांचा आवाज हा नेहमी शेतकऱ्यांसाठी आहे, त्यांचा आवाज हा कष्टकऱ्यांसाठी आहे, त्यांचा आवाज सर्वसामान्य जनतेसाठी आहे आणि बाबुरावजींना जनसेवक म्हणतात, लोकनेते म्हणतात आणि विशेष करून म्हणजे अभिमानानं सांगावं असं वाटतं मला की साहेबांनी आतापर्यंत रुग्णांची सुद्धा खूप सेवा केली आहे। हजारो रुग्ण आज सिव्हिलच्या सरकारी दवाखान्याच्या माध्यमातून आज निराधाराचा आधार म्हणून ही तालुक्यातील जनता जी आहे ती लोकनेते बाबुराव कदम कोळीकर साहेबांकडे पाहते। कोळीकर साहेब यावेळेस 2 वेळेस पराजित झाले होते, तुम्हाला काय वाटते 2024 विधानसभा यावर भगवा झेंडा फडकू शकतील का? नक्कीच आम्हाला विश्वास आहे, कारण मी एक तरुण आहे आणि विशेष म्हणजे कसं मी एक शेतकरी पुत्र आहे, सर्वसामान्य कुटुंबातील आम्ही लेकरं आहोत आणि 100% तुम्हाला सांगतो विधानसभेवर हदगाव हिमायतनगर विधानसभेवर माननीय श्री महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी भाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाबुरावजी कदम हे निश्चितपणे या तालुक्यामध्ये भगवा दौलत ध्वज हे फडकवणार आहेत। कारण याच्यामध्ये आम्ही पाहतो की बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत ते या लाडक्या बहिणीचा सुद्धा खूप याच्यामध्ये फायदा झालेला आहे आणि असे धडाडीचे निर्णय जे आहेत ते फक्त भाईच घेऊ शकतात। हे आज जरी मुख्यमंत्री पदावर असले, आज जरी सन्माननीय मुख्यमंत्री असले, तर याचा अगोदरचा जे आम्ही इतिहास पाहतोय ते महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीचे भाईच आहेत, कारण ते धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या कृपाक्षेत्राखाली वाढलेले नेते आहेत। शिवसैनिक बाबुराव कदम कोळीकर सोबत ताकदीने उभे आहेत का, काय वाटते तुम्हाला? 100% शिवसैनिक जो आहे, जो निष्ठावंत शिवसैनिक आहे तो बाबुरावजींच्या सोबत आहे आणि हा लढा जो आहे ते यावरला यशस्वीरित्या पार पडणार आहेत। अजून एक प्रश्न आहे, मराठा आरक्षण जर समजा परत एकदा शिंदे साहेब जर निवडून आलेत तर मराठ्यांना आरक्षण देऊ शकतील का? मनोजदादा जरांगे पाटील म्हणलेत की मराठ्यांना आरक्षण जर कोणी देऊ शकत असेल तर ते फक्त एकनाथभाई शिंदे आहेत। तर काय वाटते तुम्हाला, एक सामान्य शिवसैनिक म्हणून किंवा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून? खरं सांगायचं झालं तर मी एक असं काय तेवढा काय कार्यकर्ता म्हणजे हे नाही, मी एक तुमच्या सर्वसाधारण माणूस आहे, सर्वसाधारण व्यक्ती आहे आणि जेवढं जरांगे पाटील मनोजदादांना जेवढं शाश्वती आहे, जेवढं दादांना कळतं त्यांच्यापुढे मी शून्य माणूस आहे आणि दादांनी विश्वास दाखवलेला आहे, मनोजदादांनी विश्वास दाखवला आहे की भाई नक्कीच याच्यावर काहीतरी सोल्युशन काढतील आणि मराठा समाजाला जो काही न्याय आहे ते निश्चितपणे मिळवून देतील। धन्यवाद दादा। आज आपण जनकौल जाणून घेत आहोत।